हाय गाईज, तर आज आमची इच्छा झाली की आज चुलीवरती चिकनचा रस्सा आणि चिकन बिर्याणी बनवायची. त्याच्यामुळे आज आम्ही चुलीवरती चिकन बिर्याणी आणि चिकन रस्सा बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर गाईज बघू शकताय तुम्ही, चुलीवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे रश्श्यासाठी. तर आता आपण रस्सा बनवाय घेणार आहे. तर चला आता आपण ह्यात काय करू, तेल सोडूया. चला 2 पळ्यात तेल ओतले. तर मस्तपैकी असं तेल आपण कडवून घेतलंय गरम. आता ह्या तेलामध्ये आपण मसाला सोडणार आहे. असा ग्रेव्ही केलाय मसाला तयार. तर चला आता आपण सोडून घेऊया. असं मस्तपैकी आपण आलं लसूण कोथिंबीर खोबरं आणि कांदा टमाट्याची असं मस्तपैकी ग्रेव्ही करून घेतलेली आहे. ते आता मस्तपैकी अशी तेलामध्ये आपण भाजून घेऊ. चुलीवरचं जेवण मित्रांनो एक नंबर असते बघा. आज इच्छा झाली आमची चुलीवरचं चिकनचा रस्सा आणि चिकन बिर्याणी करून खायची, त्यामुळे आपण आज नियोजन केले. असा मसाला मस्तपैकी असा मित्रांनो भाजून घेतलाय आपण. भाजून मस्तपैकी असं झाल्यानंतर आपण हा चिकन सुहाना मसाला त्यात टाकणार आहे. तर आपण आधी जर मस्तपैकी असं चिकन शिजवून घेतलेलं आहे आळणी पाण्यामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आपण शिजलंय का ट्राय करून बघू. शिजलंय मित्रांनो. आता आपला मसाला भाजून घेऊया चांगला झणझणीत. आपण यात चिकनचा रस्सा तयार करून घेऊ. खायला लागतंय चुलीवरचं एकदा तरी, त्याशिवाय जेवणात मजा नाही. गावाकडचं फील नाही, फील येणार नाही चुलीवरचं जवळ खात नाही तोवर. मसाला आपला मस्तपैकी असं मित्रांनो भाजून तयार झालेला आहे. आणि त्याला आता तेल सुटायला लागले मसाल्याला. यावं लागतंय चुलीवरचं चिकन रस्सा आणि बिर्याणी खायला, यावं लागतंय. जेवणात काय आहे हो. आता आपण चिकन सुहाना मसाला आपल्या ग्रेव्ही मसाल्यामध्ये टाकणार आहे. पण चुलीला मस्तपैकी चालू आहे. झणझणीत वास सुटलाय आता मसाल्याचा बघ मित्रांनो. ही घरगुती चटणी आहे झणझणीत. ते आता आपण ह्यात 2.5 चम्मच टाकणार आहे. तिखटाशिवाय पण मजा नाही ना. आपले 2.5 चम्मच गेले. तर मसाला आपल्या मस्तपैकी भाजून झालेला आहे. तर आता आपण चिकनचा आळणी रस्सा त्यात टाकून घेऊया. मस्तपैकी वास सुटलाय. गाईज तुम्ही बघू शकताय की आपल्या चिकनच्या रस्स्याला कट कसा आलाय बघा. कशी तरी आल्यावरती हा मस्तपैकी असा रस्सा तयार झालेला आहे. जरा आपण चाकून बघू कालवणाला आपल्या चव आली का नाही. मस्तच, एकच नंबर. मस्तच एक नंबर चव आली.
त्याला लाकूड लावून घेऊया यात तोच म्हणजे एक बार जोरात भाजला इंगुळ. पण जाऊन द्या, काय चुलीच्या जेवणाशिवाय मजा नाही जेवायला. रश्शाला मस्त पैकी उकळी आलेली आहे, तर आपण थोडीफार त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. मस्त पैकी असं हलवून घेऊया. पहिलं रस्सा तर काय तयार झालेला आहे. आता रस्सा आपण साईडला काढून ठेवूया आणि बिर्याणीची तयारी करायला घेऊया. कटबीट मस्त पैकी आलेला आहे, तर्री बिर्री जाळ असा मस्त पैकी लागलेला आहे चुलीला. आणि बिर्याणीसाठी आपण तोप ठेवलेला आहे आणि तोप पण मस्त पैकी आता गरम झालेला आहे. तर आता आपण त्या तोपमध्ये तेल सोडूया. तर मस्त पैकी तेल कडून झालेलं आहे. तर आता आपण त्यात तेजपत्ता टाकून घेऊ आणि शहाजिरं टाकून झाले. तेजपत्ता, कांदा बीच लागले सोडून घेऊ. मस्त पैकी कांदा भाजून घेऊया तेलात. आधीमध्ये काय कच्चा राहिलेलं मला आवडत नाही अजिबात. कांदा असा मस्त पैकी भाजून घेऊ. काय इच्छा झाली खायचं चुलीवरचं तर खायचं बनवून, इच्छेला मरण नाही. जेवणाचा आनंद घेतला पाहिजे, ते पण चुलीवरती बनवून. जेवणाला चुलीशिवाय चव नाही हो. त्याला तर आपण मीठ टाकून घेऊ की जेणेकरून कांदा आपला लवकर शिजून निघेल. कांदा मस्त पैकी भाजून झालेला आहे. तर आता आपण पुढची स्टेप करूया. टमाटा आणि मिरच्या टाकून घेऊ. तर मस्त पाहिजे टमाटा आणि मिरची तेलामध्ये असं मस्त पाहिजे भाजून घेऊया. टमाटा आणि मिरची मस्त पैकी असं भाजून तेलामध्ये झालेलं आहे. आता आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकूया त्यात. मस्त पैकी त्यात मिक्स करून घेऊ. आता मस्त पैकी सुटलेला आहे. आता आलं लसूण पेस्ट पण आपण त्यात टाकून घेतली. आता वास तर आता मसाल्याचा असा मस्त पैकी सुटलेला आहे. आता आपण त्यात गरम मसाला टाकूया. बिर्याणी मसाला आणि चिकन मसाला टाकून घेऊ. चिकन मसाला जाऊन द्या प्लॅस्टिक लगेच चुलीच्या. आणि चिकन बिर्याणी मसाला तो पण टाकून घेऊ लागले. तो पाहिजे मिक्स करून घेऊ. आता आणि आपण मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यात ती टाकू त्यात.
मस्त मिक्स करून घेऊ आता. मसाला पण मस्तपैकी भाजून झालेला आहे पूर्णपणे सगळा. हळद टाकून घेऊया. हळद पण टाकून झाली आहे. मिक्स करून घेऊ. मसाला पूर्णपणे आपला तयार झालेला आहे आता. आपण यातून चिकन काढून घेऊ मस्तपैकीमध्ये. चिकन मस्तपैकी काढून झालेलं आहे आपलं सगळ्यात. आता मसाल्यात टाकून घेऊया. मस्तपैकी मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेऊया मस्तपैकी मध्ये मसाल्यामध्ये. मसाल्यामध्ये असं मिक्स करून चिकन झालेलं आहे तयार. तर आता आपण यात तांदूळ सोडून घेऊया. चला तर तांदूळ आपण ह्यात सोडून घेऊया. मिक्स करून घेऊया तांदूळ. तुम्ही पण नक्की ट्राय करा चुलीवरती. एक नंबर जेवण तयार होतं आणि चव पण भरपूर येते जेवणाला. आता आम्ही तर चिकनचा रस्सा तयार केलेला आहे आणि अजून चिकन बिर्याणी पण मस्तपैकी बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर टाका. मला तर आवडते म्हणून मी कोथिंबीर टाकतोय वरून. मिक्स करून घेऊ. वास्तर मस्त सुटलाय बिर्याणीचा पण. आता हे चिकनचं शिजवून घेतलेलं पाणी आळणे त्यात ओतून घेऊया. एकदा असं मस्त पाहिजे मिक्स करून घेऊ. गाईज बिर्याणीला मस्तपैकी उकळी आलेली आहे. तर एकदा आपण चेक करून घेऊ पाणी बिर्याणीतलं काही घातलंय का बघू. हां हां मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे. एकदा आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तयार झालेली आहे आपली बिर्याणी. थोडा वेळ ठेवूया आपण चुलीवरती. तर गाईस बिर्याणी आपली आता तयार झालेली आहे. तर काय थोडा भात कच्चा आहे. तर आता लाकड पण आपण बाहेर काढून घेऊया जेणेकरून आता बिर्याणी तर काय आता आपली तयार झालेली आहे. फक्त एक जरा 5-10 मिनिटं आपण इंगळावरतीच ठेवूया जेणेकरून वाईस थोडाफार कच्चा राहिला असेल तर तो शिजून तयार होईल. म्हणजे मस्तपैकी आपली बिर्याणी खायला पण एक नंबर लागेल. बिर्याणी तर आता काही तयार झालेली आहे. तर आता आपण ते घरात घेऊन जाऊया. चला. गाईज बिर्याणी तर आपली बनवून झालेली आहे मस्त पैकी मध्ये. तुम्ही बघू शकताय आपण पत्रावळी घेतली आहे. पत्रावळीमध्ये आपण बिर्याणी घेतोय. वास्तर असा मस्त पैकी येतोय भाताचा. आणि हा चिकन रस्सा तुम्ही तर कट बघू शकताय.
ही मी पहिल्यांदा बिर्याणी आणि चिकनचा रस्सा असा बनवलेला आहे, ते पण चुलीवरती. चला बघूया आता खाऊन. मस्त आहे. एक नंबर. मग पहिलं पोटभर खाऊन घेतो. चला भेटूया न्यू ब्लॉग मध्ये.